बऱ्याच ठिकाणांवरनं बातम्या येतात, आपण बघतोय मतदानाचा उत्साह देखील तसाच आहे मतदारांचा. मात्र एक मगाशी बातमी बघितली आपण, ती बारामतीतनं आलेली आहे. पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीत रंगताना पाहायला मिळतोय. तो काका आणि पुतण्यांमध्ये आहे प्रामुख्यानं, जरी तो नणंद आणि भावजय मैदानात उतरलेले असले तरी. आता मैदान पळवापळवीला सुरुवात झाली आहे, तिथून खडाखडी पाहायला मिळते. त्याच्यामध्ये असं आहे की उमेदवार पळवापळवी ऑलरेडी झालेली आहे. आता प्रत्यक्ष मतदानाची वेळ आलेली आहे आणि जसजसं हे जवळ येतं तसतसं एक एक कुरघोड्या सुरू होतील. जसं शिवसेना फुटल्यानंतर किंवा एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर मुंबईतल्या शिवाजी पार्कवर कोणाची सभा होणार, दसरा मेळावा कोणाचा कुठे होणार, हा जसा कुतूहलाचा आणि उत्सुक्याचा आणि उत्कंठेचा मुद्दा होता, तशीच परिस्थिती आहे. आज बारामतीमध्ये शरद पवार 1967ला पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हापासून निवडणुका लढवत आहेत. सुप्रिया सुळेही अनेक वर्ष राजकारणात, अजित पवारही 91 पासून राजकारणात आहेत. त्यामुळे या सगळ्यांनाच वास्तविक माहिती आहे की 7 मेला मतदान असताना 5 मेला जेव्हा प्रचार संपेल तेव्हा शेवटची सभा कुठे होते. आणि तसं असेल तर त्याची पूर्वतयारी आपण केली पाहिजे. आणि हे काही शरद पवारांना माहीत नाही अशातला भाग नाही, सुप्रिया सुळेंना माहीत नाही असंही म्हणता येणार नाही. आणि तरीही आज अजित पवारांनी ते मैदान बुक केलं आधीच, याचा अर्थ त्यांची राजकीय चतुराई दिसून आली असं आता म्हणावं लागेल. आणि हा सामना असाच रंगत जाईल, दुसरं काय. विश्वाची पण बरीच नाराजी होती, बरेच नाराज झाले होते. राहुल कुल असतील, इतरही नाराजांची फौज उभी राहिली होती बारामतीमध्ये. ती नाराजी दूर झाल्याचं पाहायला मिळालं काही अंशी, पण त्याचा मतदानात परिणाम जाणवेल. नाराजी जी काही आपल्याला वाटत होती तशी नाराजी एकतर नव्हती आणि ते आता संपलेली. आता सगळे एकच दिलाने मतदानासाठी जातात आहे आणि याचं परिवर्तन तुम्हाला बारामतीच्या याच्यामध्ये दिसलंच. आपण जो एक मुद्दा विचारला की ग्राउंड पळवण्याचा, मला एकच सांगायचं की अनेक शरद पवार हे स्वतः अतिशय म्हणजे चांगले ऑर्गनायझर आहेत, मॅनेजर आहेत. मात्र अनेक वर्षांपासून बारामतीचं मॅनेजमेंट हे अजित पवारांच्या हातात आहे. त्यामुळे ग्राउंड आधीच बुक करून घेणं, हेलिकॉप्टर्स बुक करून घेणं, मैदानं बुक करणं, या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंटचा भाग असतात आणि याचा मोठा लाभ होत असतो. मला असं वाटतं ही बाजी अजित पवारांनी मारलेली आहे आणि त्याचा त्यांना लाभच होणार आहे. एक लक्षात घ्या की पवार साहेब जरी राजकारणातले तज्ज्ञ आणि श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्ती असले तरी ग्राउंड रियालिटीवर अजित पवारजी हे कितीतरी वर्षापासून संपूर्णपणे राष्ट्रवादीचा किल्ला सांभाळत होते आणि संपूर्णपणे मदार जी होती किंवा तयारी जी होती या संपूर्ण पक्षाची हे अजित पवारजीच करत होते. त्याच्यामुळे पवार साहेबांचा जो ग्राउंड टच आहे तो जरी असेल तरी कंप्लीट मॅनेजमेंट टच जो म्हणता येईल, जसं पाठक सर म्हणाले, तर तो जो आहे तो अजित पवारांचा होता. कार्यकर्त्यांचं कॉन्टॅक्ट, कार्यकर्त्यांचे संबंध, इतर सगळ्या गोष्टी या अजित पवारजींच्याच हाताने होत होत्या. आणि त्याचं उजवेपण किंवा त्याचा ॲडव्हान्टेज हा नक्कीच अजित पवारजी नक्कीच उचलणार. कारण शेवटी राजकारणात आता युद्धाला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे आता इकडे आपल्याला कोणाला किती झुकतं माप द्यायचं या गोष्टीकडे कोणच लक्ष देणार नाही. त्याच्यामुळे अजित पवारजी ज्या पद्धतीने आता काम करतायत त्या गोष्टी ह्या पूर्णपणे महाराष्ट्रात होणारच आहेत आणि पवार साहेबांना त्याचा फटका जो आहे तो निवडणुकीत नक्कीच बसणार आहे, एवढं नक्की. या अनुषंगाने की आज तामिळनाडूमध्ये देखील 39 जागांवरती सगळ्यात जास्त जागा तामिळनाडूमध्ये आहेत आणि त्याच्यात आज मतदान होत आहे. तामिळनाडूत भाजपने जोर लावलेला आहे, म्हणजे प्रसार माध्यमांचा वापर करून असेल किंवा इतरही प्रसार माध्यमांचा वापर करत प्रचंड जोर भाजपनं तिथे लावलेला पाहायला मिळतोय. साधारणतः काय चित्र असेल, कारण अजूनही दक्षिण दिग्विजय काही साधता आलेला नाही. सातत्यानं प्रयत्न होत आहेत, मागच्या निवडणुकांमध्ये पण आपण बघितलं. काय चित्र असेल? दक्षिण दिग्विजय हा शब्द आपल्याला चांगला वाटतो वापरायला, परंतु भारतीय जनता पक्ष दक्षिणेच्या राज्यात कर्नाटक वगळता फारसा नव्हता, काही प्रमाणात आंध्रमध्ये. तर आज अशी परिस्थिती आहे की तमिळनाडूमध्ये खूप मोठ्या आशा वाटतात असं चित्र निर्माण झालंय. त्याचं कारण असं की गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये पंतप्रधान मोदींनी मला वाटतं 8 ते 10 रॅलीज तिथे केलेल्या आहेत आणि त्यालाही प्रतिसाद मोठा मिळाला आहे आणि त्यामुळे ते चित्र तसं कदाचित येत असेल समोर. परंतु तिथे ज्यांच्यावर पूर्ण मदार आहे तमिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाची, ते अण्णामलाई हे एक IPS ऑफिसर आहेत, नॉन करप्ट अशा प्रकारचे IPS ऑफिसर आहेत. परंतु त्यांच्या हट्टाग्रहामुळे भारतीय जनता पक्षाला AIADMK बरोबर अलायन्स करता आलेला नाही आणि त्यामुळे केवळ त्यांचा आग्रह, कारण अण्णामलाई जे टीका करतात
ती DMK आणि AIADMK दोघांवरही करतात. हे दोन्ही सारखेच भ्रष्ट पक्ष आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे AIADMK वेगळं लढत आहे आणि BJP वेगळं लढत आहे. अर्थात त्यांचं अंडरस्टँडिंग असू शकेल. आणि जिथे अण्णामलाई स्वतः लढत आहेत ते कोइंबतूरमध्ये 11पैकी 10 आमदार हे AIADMKचे आहेत. त्यामुळे 3.6% मतं तामिळनाडूमध्ये भाजपला होती 2019ला. तर ती आता वाढून किती वाढतील. आणि मुळामध्ये एखादी सीट जिंकण्यासाठी 10% म्हणजे 2 आकडी मतं मिळणं एकूण मतदानापैकी वगैरे हे पुरेसं आहे का याचाही विचार करावा लागेल असं मला वाटतं. त्यामुळे दक्षिण दिग्विजयात तामिळनाडूमध्ये त्यांची एंट्री होईल की नाही मला शंका आहे. केरळमध्ये मागच्या वेळी 0 जागा होत्या. कर्नाटकमध्ये सर्वाधिक जागा होत्या. पण कर्नाटकमध्ये आज काँग्रेसनी विधानसभा निवडणूक जिंकली आहे नुकतीच झालेली. आणि त्याच्यामध्ये 255 पैकी 135 जागा जिंकल्यात काँग्रेस. आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की काँग्रेसकडे DK शिवकुमार म्हणजे जसं फडणवीस महाराष्ट्रामध्ये आहेत त्या प्रकारचा नेता DK शिवकुमार आहे. आणि त्याच्या जोडीला त्यांच्याकडे सिद्धरामय्या आहेत. आणि त्याच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाकडे येडियुरप्पा आहेत. तेही वेटरन आहेत परंतु ते आता 75चे नेते आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपला आपल्या जागा राखणं हे आव्हान असेल. त्याच्याबरोबर विपरीत उलटी परिस्थिती आंध्र प्रदेशमध्ये आहे. आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष लढतोच 6 की 7 जागावर. आणि तिथे त्यांनी चंद्रबाबूंच्या नेतृत्वाखाली लढायचं मान्य केलं म्हणजे तेलुगू देशमच्या मदतीने लढायचं मान्य केलं. तिथे ते स्वतः एकटे लढत नाहीत. आणि तेलंगणा तसंही राज्य छोटे आणि तिथे त्यांच्या जागा आहेत आणि 1-2 येण्याची शक्यता आहे. तेव्हा दक्षिण दिग्विजय हा शब्द मोठा ठरेल कारण तामिळनाडू 39 जागा आहेत की जे सर्वाधिक जागेच्या दृष्टीने मोठं राज्य आहे. आणि तिथे जागा येतात की नाही हा चिंतेचा विषय असणार. नाही कारण भाजप सातत्यानं म्हणतं की मतांची टक्केवारी तरी वाढली आहे ना, मतांची टक्केवारी वाढली आहे. 100% त्यांचा जोर सातत्यानं त्यावरती असतो. नाही आहे. आणि ती स्ट्रॅटेजी म्हणून बरोबरच आहे की देशभर प्रेझेन्स नव्हता एस्पेशली साऊथमध्ये कमी होता. त्यामुळे सगळीकडे मित्र वाढवा जसं महाराष्ट्रात राज ठाकरेंना घेतातच आहेत ना. म्हणजे एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार आहेत तरी देखील राज ठाकरेंना घ्यावं लागतं. ते एकीकडे मतांची टक्केवारी कारण मला वाटतं 4,65,000 वगैरे मतं मुंबईमध्ये राज ठाकरेंना मिळाली होती मागच्या वेळेला. ऍव्हरेज पाहिलं तर 4-4.5 लाख 5.5 लाख. तसंच राज ठाकरेंनी विरोधी प्रचार केला तो नुकसानच होईल ना. लोकसभेला विरोधी प्रचार केला होता राज ठाकरेंनी मागच्या वेळी. ते होऊ नये म्हणजे एकीकडे विरोधकांना क्षीण करायचंय आणि आपली बाजू बळकट करायची आणि त्याचबरोबर मतांची टक्केवारी वाढवायची असेल तर मतं वाढवत जायचंय. ती टप्प्याटप्प्याने असेल म्हणजे मोदींनी 10 रॅली घेतल्यानंतर तमिळनाडूमध्ये फरक पडणार आहे का तर पडणार आहे. त्यामुळे उमेदवार नाही जिंकलं तर किमान 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर जे आपल्याला साध्य करायचंय त्यासाठी ते प्रयत्न करायचं सोडत नाहीत ही विशेष बाब म्हणायला हवी. विश्वासजी ते बघा सबका साथ सबका विकास सबका विश्वास आम्ही जेव्हा म्हणतो त्याचा अर्थच असा की सगळ्यांना एकत्र घेऊन जर सरकार चालवलं तर ते जास्त आपण निर्णायकपणे चालवू शकतो. जसं 2014ला खरं तर आम्हाला 282 जागा मिळाल्या स्वबळावर. त्याच्यानंतर 2019ला 303 मिळाल्या आणि आता देखील तशा मिळणार आहेत. तरी मग राज ठाकरे किंवा आम्ही हे अलायन्स का करतोय कारण जेवढे जास्त लोक येतील तेवढं सरकार हे मजबूत बनेल आणि एक देश आपला चांगली प्रगती करेल. राहिला प्रश्न तामिळनाडूचा. आपण बरोबर आहे की भारतीय जनता पक्ष हा मुख्यतः दक्षिणेतला पक्ष होता ही वस्तुस्थिती होती. आता त्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे महाराष्ट्र काबीज केलं कर्नाटक काबीज केलं केरळमध्ये सुरुवात केली बंगालपर्यंतही पोचलो तर ही एक प्रोसेस असते. साधारणतः 10 ते 15 वर्षानंतर तुम्हाला तिथे सत्ता स्थापन करता येते. जसं आम्ही पश्चिम बंगालमध्ये कुठेही आम्हाला स्थान नव्हतं. आता ज्या प्रकारे आम्ही सातत्याने काम केलं आमच्या तिथे संघटनेचं काम वाढवलं आणि आज आम्ही बंगालमध्ये ममताला टक्कर देण्या इथपर्यंत आलेलो आहे आणि लोकसभेमध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त जागा होत्या. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये देखील जसं तेलंगणामध्ये देखील आता आम्ही 2nd नंबरवर आलेलो आहे. तामिळनाडूमध्ये देखील जे रिटायर्ड IPS ऑफिसर आहे किंवा ज्यांनी निवृत्ती पत्करली अशी अण्णामलाई यंग आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही पुढच्या 5-10 वर्षाचा विचार करून पुढे जातो आहे. याच वेळेस 10%च्यावर मतं मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. शेवटी तुम्हाला ताकद वाढवणं म्हणजे काय की वोटर बेस वाढवणं टक्केवारी वाढवणं आणि त्याच्यानंतर आपोआप त्याचं परिवर्तन सीटांमध्ये होत असतं. राजजी एक गोष्ट लक्षात घ्या राजकारणामध्ये तुम्ही तुमचे मित्र जेवढे वाढवाल तेवढा तुमचा राजकारणाचा बेस वाढतो तुमचा परीघ वाढतो आणि तो जर परीघ वाढला तर मग त्या राजकारणामध्ये विरोधकांना किंवा शत्रूंना तिथे स्थान तुम्ही त्यांचं स्थान आकुंचन करून घेता त्यांचं स्थान कमी करता आणि तुमचा फायदा त्याच्यामध्ये जास्त असतो. कारण शेवटी राजकारण हा परसेप्शनचा गेम आहे. ज्यावेळी एखादा माणूस तुमच्या विरोधात उभं राहून तुमच्या विरोधातली मतं सांगण्याचा प्रयत्न करतो ते तेवढं तुम्ही कमी कराल तेवढा राजकारणाचा बेस तुमचा वाढतो आणि तो बेस वाढवून तुमचं राजकारण त्या पद्धतीने वाढतं. आता साऊथमध्ये ज्या पद्धतीने भाजप
मुसंडी मारण्याचा प्रयत्न करतंय, हो. तर तो जो बेस आता भाजप करतंय, हा बेस आताचा नसून याच्या नंतरच्या येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये त्याचं परिवर्तन झालेलं आपल्याला बघायला मिळेल. पण मतांची टक्केवारीचा जो प्रकार आहे तो जेवढा लवकर वाढेल तेवढा तुमचा रिझल्ट जो आहे तो लवकर तुमच्याकडे येऊ शकतो. आणि म्हणून त्याच पद्धतीने भाजप आता प्रयत्न करतंय आणि त्याला येणाऱ्या काळामध्ये यश मिळेल. कारण ज्या पद्धतीचे प्रयत्न 24/7 राजकारणाचं काम ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत, त्याचा परिणाम जो आहे, विकासाचा परिणाम जो आहे, तो नक्कीच तो तिथपर्यंत येईल आणि त्याचे परिणाम आपल्याला बघायला नक्कीच मिळतील. पण सध्याच्या काळामध्ये तामिळनाडूमध्ये मतांची टक्केवारी तर नक्कीच वाढेल साऊथच्या सगळ्या राज्यांमध्ये. आणि मागच्या वेळी पण आपण पुष्कळ ठिकाणी असं बघितलेलं आहे की राज्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्याचा रिझल्ट वेगळा लागतो आणि लोकसभेचा रिझल्ट वेगळा लागतो. म्हणजे जरी कर्नाटकमध्ये काँग्रेस निवडून जरी आलेली असली, तिथे सरकार जरी असेल, तरी लोकसभेसाठी लोक हा वेगळा विचार करतात आणि वेगळ्या लोकांना निवडून देतात. हे आपण सतत बघितलेलं आहे. मागच्या निवडणुकीतही 5 राज्यांमध्ये काँग्रेस आली होती पण लोकसभेला भाजपला मतदान झालं. आज तीच परिस्थिती आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी ही परिस्थिती बदलत जाते. लोकसभेचं मतदान वेगळं होतं आणि म्हणून हा जो प्रकार आहे की मतांची टक्केवारी वाढली पाहिजे, त्याचा अभ्यास आणि त्याचा विचार हा प्रत्येक पक्ष करतो आणि त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष आपला बेस वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. खरं आहे. पण याबाबत चर्चेमध्ये आज काँग्रेस सहभागी झालेले नाही. मात्र काँग्रेसची बाजूही आली असती तर अधिक चर्चा रंगतदार झाली असती. काँग्रेस घाबरली आहे असं वाटतं का? राजूजी, तुम्ही खरं तर मुद्दा मांडायला हवा. तुम्ही काँग्रेसी आहात, पूर्वाश्रमीचे. काय वाटतं आज काँग्रेस चर्चेत सहभागी झाली नाही? काय नेमकं कारण काय असेल? मला वाटतं की काँग्रेसचा परखड प्रवक्ता म्हणून मी गेली 35 वर्ष काम करतोय, तर कदाचित माझ्या बॅटिंग समोर काँग्रेसचे बॉलर टिकणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. कारण तेवढे चांगले बॉलर आमच्याकडे नव्हते. मी आणि सचिन सावंतच सगळं करत होतो. त्याच्यामुळे कदाचित काँग्रेस आता समोरचा बॅट्समन माझ्यासारखा बघून आली नसावी. तरी भेटतील पुढच्या निवडणुकीच्या काळात. नक्की आशा आहे की ते येतील आणि तुमच्या प्रश्नांनाही उत्तर देतील आणि इतरही प्रश्नांना आहे की काँग्रेसने यावंच. अगदी अगदी. आणि आपण नागपुरातली दृश्य बघतोय. देवेंद्र फडणवीस नुकतेच बाहेर आलेले आहेत आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे सहकुटुंब. पण दुसरीकडे आसाममध्ये देखील आज जो पर्वतीय रांगा आहेत, आसामचा जो काही वरचा पट्टा आहे आणि पश्चिम बंगालमधल्याही काही 3 जागांवरती आज निवडणुका होतात. पश्चिम बंगाल दुसरं राज्य जे भाजपसाठी थोडंसं आव्हानात्मक असं ठरलेलं पाहायला मिळतंय. साधारणतः काय चित्र असू शकतं या निवडणुकांमधलं? आव्हानात्मक नाही वाटत मला. पश्चिम बंगालमध्ये किंबहुना जी आज तामिळनाडू स्थिती आहे ती 10-15 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये फक्त डावे पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पार्टीचं वर्षानुवर्ष सरकार होती ज्योती बसूंचं. त्यानंतर ममता बॅनर्जी या काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या आणि स्वतःचं तृणमूल काँग्रेस स्थापन केलेल्या नेत्या आणि त्या बेंगॉल टायग्रेस किंवा बंगालची वाघीण त्यांना म्हटलं जायचं, त्यांच्यावर हल्लाही करण्यात आला होता ॲसिडने, अशा त्या नेत्या आहेत आणि अतिशय संघर्ष करणाऱ्या नेत्या आहेत. पण त्या म्हणजे मोदी प्राईम मिनिस्टर 14 साली झाल्यानंतर त्यांनी 2दा निवडणुका जिंकवून दाखवल्यात बंगालमध्ये. आणि आज असेंब्लीची निवडणूक मोदींचं राज्य केंद्रात असताना जिंकणं ही अचिव्हमेंट मानली जाते, अशीच परिस्थिती आहे. पण त्याच्यामध्ये एक डेंजरस गेम किंवा एक धोकादायक खेळ कम्युनिस्ट पार्टीने खेळला असं मला वाटतं बंगालमध्ये, की ज्यांनी जवळपास त्यांची सगळी मतं ट्रान्सफर केली आहेत ममता बॅनर्जींकडे असेंब्लीच्या वेळी. आणि त्याचं कारण असं की त्यांचं अशी धारणा होती की आपण मोदींना किंवा भाजपला इथे घुसू द्यायचं नाही. ममता बॅनर्जी आल्या सत्तेवर तरी चालेल, त्यांना आपण नंतर निपटूया किंवा त्यांच्याशी वेगळं नंतर लढू, पण भाजपला घुसू द्यायचं नाही. या नादामध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या पण भाजप तिथे घुसलीच आणि भाजप काम करत असल्यामुळे तिथे हळूहळू बेस वाढवून आज भाजप ममता बॅनर्जींशी 1-to-1 संघर्ष करण्याच्या स्थितीत आली, अशी परिस्थिती. अगदी संदेश खालीचा सुद्धा एक रेफरन्स आहे त्याला, आपण त्याबद्दल चर्चा करूयात. मी पूर्ण मगाशी आपण बोलताच फडणवीसांची प्रतिक्रिया आली आणि संदेश खालीचा आपण उल्लेख मी केला. नाही, बंगालमध्ये लॉ अँड ऑर्डरचा विषय आहेच आणि दुसरी गोष्ट तृणमूल काँग्रेसचं जे सरकार आहे ते मुस्लिम तुष्टीकरणासाठी म्हणून जास्ती बदनाम होत चाललंय आणि त्याचा फायदा भाजपला होणार आहे. विश्वासजी, नक्कीच ज्या प्रकारे मुस्लिम तुष्टीकरण असो किंवा इन्फिल्ट्रेशन असो, बांगलादेशांचा आतमध्ये येणं असो आणि आता जो ज्या महिलेवर अत्याचार झाला आपण बोललो,
त्यामुळे तिथे प्रचंड असंतोष आहे आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळतात आहे. राजूजी नाही, बंगालमधली जर परिस्थिती बघाल तर सतत तिकडे व्हायलन्स होतोय, सगळ्या बाजूनी तिकडे गडबडीचं वातावरण आहे, वातावरण शांततेचं वातावरण बंगालमध्ये दिसत नाहीये आणि त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर नक्कीच होईल. कारण तिकडे उद्योगधंदे पण नाही आहेत, रोजगाराची समस्या बंगालमध्ये भयानक आहे आणि बांगलादेशच्या घुसखोरीमुळे ती जी समस्या आहे ती वाढत चाललेली आहे आणि लोकांचं असं परसेप्शन आहे की त्याच्यामुळे जी बॉर्डरवरची राज्य आहेत तिथे भाजप प्रणित सरकार असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने विचार करता यावेळच्या बंगालच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या भाजपला तिथे चांगलं यश ठीक आहे. मिळेल काय अशी चित्र असतं परिस्थिती. हे लवकरच स्पष्ट होईल, काय चित्र राहतं ते. तुम्ही आज आलात, वेळ दिलीत त्याबद्दल तुम्हा तिघांचंही धन्यवाद.